सुधाकर बडगुजर यांची अखेर भाजपात एंट्री। बबन घोलप, नैना घोलप आणि अशोक मुर्तडकही भाजपात। महाजनांची मध्यस्थी यशस्वी। पक्षप्रवेशापर्यंत बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण मात्र अनभिज्ञ। जोपर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत कुणाला क्रिटिसाइज करू नये। दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याच्या बडगुजर यांच्यावरील आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला शरद पवारांचा विरोध। संधी साधूपणा करणाऱ्यांना भाजप सोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, पवारांची भूमिका। महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेत, तेच विचार पुढे घेऊन जातोय। शरद पवारांच्या भाजपसोबत न जाण्याच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांचा कारखान्याचा अनुभव 25 वर्ष तर माझा 65 वर्ष। मी 100 वर्ष जगणार आणि लढत राहणार। चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांचं चॅलेंज स्वीकारलं। पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडून कुंडमळातील दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी। कुंडमळा पूल 8 ते 10 महिन्यात पाडून व्ह्यूइंग गॅलरी बनवणार। राज्यातील धोकादायक पूलही पाडणार अजित पवार। धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या ऋतुजा राजगेच्या न्यायासाठी सांगलीकर एकवटले। गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात भाजपचा मशाल मोर्चा। धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी। पहिली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार। शालेय शिक्षण विभागाचा नवा GR समोर। तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक। जळगावात घरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांचा छापा। कारवाईत रिकामे तसेच भरलेले 61 गॅस सिलेंडरसह गॅस भरण्याचं मशीन जप्त। चांगला दर मिळाल्यानं नंदुरबार जिल्ह्यात हिरव्या मिरचीची लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता। लागवडीचं क्षेत्र वाढणार असल्यानं बाजारपेठेत विक्रमी आवक होण्याची शक्यता। कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे धुळ्यातील शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला। मात्र बदलत्या हवामानामुळे चाळीत साठवलेला कांदा सडू लागल्यानं शेतकरी अडचणीत। नागपूर पालिकेकडून पूर्वसूचना न देता गैरहजर असणाऱ्या 92 सफाई कामगारांवर कारवाई। स्वच्छतेबाबत आमदार संदीप जोशींकडून नाराजी व्यक्त। DGCAची एअर इंडियाच्या अभियांत्रिकी विभागाला नोटीस। विमान अपघाताबाबत चौकशीसाठी बोलावलं। एअर इंडियाच्या बोईंग विमानात झालेल्या बिघाडाबाबत मागितला खुलासा। अहमदाबादमधील दुर्घटनेनंतर एअर इंडिया मागे शुक्लकाष्ठ 12 जून ते 17 जून दरम्यान एअर इंडियाची 66 उड्डाणं रद्द। सर्व सेफ्टी चेक संदर्भात मार्गदर्शक सूचना पूर्ण करून विमान सेवा द्या, DGCAचे निर्देश। मुसळधार पावसानं राजधानी दिल्ली पुन्हा तुंबली। कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातही रस्त्यांना नदीचं स्वरूप। तर गुजरातच्या भोतादमधील उतवली नदीला पूर आल्यानं महामार्ग बंद।